नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला पाहतोय देश महाराष्ट्र। वाल्मिक कराड शरण आल्यानंतर सुदर्शन घुले सीआयडीच्या रडारवर आलेला आहे। सीआयडी कडून बीड हत्या प्रकरणामधील फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे। केज तालुक्यातील टाकळी गावामध्ये सीआयडीने तपास केला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी कडून तपासाला वेग। सीआयडीचा फोकस आता आरोपी सुदर्शन घुलेवर। सीआयडीच्या टीम कडून सुदर्शन घुलेच्या गावात चौकशी। केज तालुक्यातील टाकळी गावात सीआयडी कडून घुलेचा शोध। फरार आरोपी सुदर्शन घुले महाराष्ट्रातच असण्याची शक्यता। फरार आरोपी कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे राज्याबाहेर असण्याची शक्यता। सुदर्शन घुले इतर 2 फरार आरोपींसाठी सीआयडी कडून 2 वेगवेगळ्या ठिकाणी शोध। सुदर्शन घुले हा कराडचा गुत्तेदार म्हणून काम करत असल्याची माहिती। राजकीय नेत्यांच्या संपर्कात राहून सुदर्शन घुले मोठा बनण्याचा प्रयत्न करत होता। सुदर्शन घुलेवर 10 वर्षात 10 गुन्हे दाखल असल्याची माहिती। चोरी, अपहरण, खंडणी विविध गुन्हे घुलेवर दाखल। केज पोलीस स्थानकात सुदर्शन घुलेवर अनेक गुन्हे दाखल। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले हा प्रमुख आरोपी आहे। संतोष देशमुखांनी सुदर्शन घुलेच्या कानशिलात लगवल्याचा व्हिडिओ समोर आला होता। संतोष देशमुखांचं त्याच रागातून सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी खून केला। पवनचक्की कंपनीकडे खंडणी प्रकरणातून मस्साजोग गावात राडा झाला होता।